नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे सी-एस-सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आर-टी-ई प्रवेश अर्जाची मुदत संपलेली आहे. आता पालकांना प्रतीक्षा लागलेली आहे ती आर-टी-ईच्या लॉटरीची. तर लॉटरी कधी निघणार? नक्की नक्की काय प्रोसेस असते? हे संपूर्ण आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आर-टी-ई प्रवेश प्रक्रिया ही मुख्यत्वे 3 टप्प्यामध्ये राबवली जाते. ज्यामध्ये पहिला टप्पा जो असतो, त्यामध्ये शाळा नोंदणी करतात. त्यानंतर दुसरा टप्पा असतो ज्यामध्ये विद्यार्थी नोंदणी करतात आणि दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा जो टप्पा असतो त्यामध्ये लॉटरी म्हणजे सोडत काढली जाते. आता दुसरा देखील टप्पा पूर्ण झालेला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर-टी-ई खासगी इंग्रजी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी म्हणजेच 2 तारखेला संपलेली आहे. आता प्रवेश अर्ज करता येणार नाहीत. त्यामुळे 1,09,111 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जाचा आकडा समोर आलेला आहे. अर्ज मुदतीपूर्वी 3,05,960 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले असून आता प्रवेशासाठी पुढील काही दिवसात सोडत जी आहे ती काढण्यात येणार आहे, म्हणजेच लॉटरी काढण्यात येणार आहे. तारीख अजून काही फिक्स झालेली नाहीये. तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण आर-टी-ई प्रवेश प्रक्रिया ही प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. आर-टी-ई अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांसाठी 3 लाखांहून अधिक अर्ज पालकांनी दाखल केले आहे. या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 14 ते 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अर्ज भरू न शकलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याचवेळी यापुढे पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आर-टी-ई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सोमवारी सकाळपर्यंत एकूण 3,05,960 पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठीची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत सर्वसाधारणपणे दरवर्षी एवढेच अर्ज आले आहेत. आता प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल आणि हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर याची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला 100% भेटणार आहे. त्यासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.